बस 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 थांबा टोका हॅलो आहे 2 मिनिटं या इकडे सुगंधी स्प्रे ज्यापासून बनवतात ते जेरेनियम वनस्पती जी आहे ते चीन आणि युरोपमध्ये त्याचं उत्पादन घेतलं जातं, परंतु विदर्भात प्रथम त्याचं उत्पादन घेतलं गेलेलं आहे। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर मी सध्या उभा आहे आणि आपण हे बघू शकतो मागच्या साईडनं जर गेलो तर हे संपूर्ण इकडे मध्य प्रदेश आहे आणि इकडे महाराष्ट्र आहे, अमरावतीमधील वरुड जिल्हा आणि याच भागामध्ये या पिकाचं उत्पादन एका उच्च शिक्षित तरुणानं घेतलेलं आहे। या भागामध्ये आधी सोयाबीन असेल, तूर, कपाशीचं उत्पादन घेतलं जात होतं, परंतु पायथ्याशी असलेला मध्य प्रदेश त्यामधनं येणारं जनावर त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होतं, लावलेला खर्च देखील निघत नव्हता आणि त्यातूनच एक नवी यशाची पाऊलवाट जी आहे ती यश गणोरकर या तरुणानं जे आहे ते पुढे आणलेली आपल्या सोबत स्वतः यश गणोरकर आहेत। जेरेनियम हे पीक घेतलेलं आहे, कशी माहिती मिळाली आणि का वाटलं की हे पीक इथं घ्यावं म्हणून? आमच्या सातपूरच्या पर्वता साईडनं जे जनावरांचा त्रास होता त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी शाश्वत असं काहीतरी पाहिजे होतं, म्हणजे उत्पन्न हवं होतं, त्याच्यामुळे आम्ही जेरेनियम ह्या पिकाला प्राधान्य दिलं। सुरुवात याआधी कुठले पीक या भागात तुम्ही घेत होते? कारण सातपुडा पर्वत रांगा आहे, तुम्ही मगाशी बोलले की जनावरांचा त्रास होता, नुकसान होत होतं आणि त्यातून हा मार्ग कसा काढला? तूर सोयाबीन जेव्हा घेत होतो आम्ही तेव्हा जनावरांचा तेव्हा पायथ्याशी खूप त्रास होता, म्हणजे जे हरणं वगैरे आहे, रानडुकरं वगैरे आहे ते आपल्या शेतामध्ये येत होते। त्यानंतर आपण काहीतरी आपल्याला म्हणजे जे जनावर खात नाही वगैरे असं काहीतरी आपल्याला शाश्वत घ्यायचं होतं आणि जे आपल्याला मला मग जेव्हा मी हे करत होतो म्हणजे शिकत होतो तेव्हा मला ॲरोमॅटिक प्लांटबद्दल मला माहिती मिळाली। नंतर मी हे शोधत मला यूट्यूबवर मी शोधत पूर्ण त्याची माहिती घेतली आणि त्यानंतर मी लावायचा म्हणजे निर्णय घेतला। काय फायदा होतो आणि किती महिन्याचा कालावधी या संपूर्ण उत्पादनाचा? हे जो जेरेनियम आहे हे उत्पन्न हे 3 वर्षाचं आहे, हे 3 वर्षाचं उत्पन्न पीक आहे आणि 3-3 महिन्यावर याची कटिंग येतं। हे म्हणजे 3 महिन्याला एका कटिंगला 10-10 टन पाला निघतो आणि अशा समजून आपलं वर्षभराला आपल्या 40 ते 45 टन पाला निघतो। जसं की कापूस असेल, सोयाबीन असेल, संत्र्याच्या बाजारपेठा जवळ आहे, परंतु हे पीक प्रामुख्यानं विदेशात घेतलं जातं, युरोपमध्ये असेल किंवा चीनमध्ये, महाराष्ट्रातही घेतलं जात नाही। आता विदर्भातला तुमचा हा पहिला प्रयोग आहे, मग याला बाजारपेठ कशी मिळतं आणि काय सांगणार? एस.एच. केळकर मुंबई मुलुंडमध्ये आहे, ते 1947 पासून या फील्डमध्ये आहे, ॲरोमॅटिक प्लांटमध्ये ते सगळे इसेन्शियल ऑइल ते विकत घेतात। त्यानंतर आपण ते हमखास गॅरंटी आहे की ते आपला बायबॅक देतात, आपल्याला चांगलं बायबॅक देतात। काय सांगणार म्हणजे कसं इतर तरुणांना काय सांगणार? कारण आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे विदर्भामध्ये, इकडे संत्र्याचं नुकसान होतं, बाजारभाव नाही आहेत आणि अशामध्ये काय तुम्ही नवीन तरुणांना सांगणार? तुमचं शिक्षण किती झालेलं आहे, काय त्या संदर्भात आणि शिक्षणाचा कसा उपयोग तुम्हाला या क्षेत्रात होतो? माझं MSc इन इंडस्ट्रियल केमिस्ट्री अँड MBA इन ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंटमध्ये झालं आहे। इंडस्ट्रियल केमिस्ट्री करताना मला डिस्टिलेशन युनिटचं मला पूर्णतः माहिती होतं, त्यानंतर मी डिस्टिलेशन युनिट मला पूर्णतः चालवता येतं। त्यानंतर जे हे आहे तो प्रोजेक्ट कसा चालतो? ते तुमच्या दुसऱ्या शेतामध्ये ते तयार केलेला आहे, त्याचा एकूण किती खर्च आलेला, कसं काम तिथं ठिकाणी चालतं? जे
जे रोप आहे ते आपण 5 रुपयांनी त्यांना देतो. जे शेतकरी आपल्याकडे येतात त्यांना आपण पूर्ण मार्गदर्शन करतो. त्यानंतर मार्गदर्शना खाली आपण त्यांना रोप वगैरे देतो. त्यानंतर ते लावतात. लावल्यानंतर ते आपल्याकडे डिस्लेशन करायला येतात. शेवटला प्रश्न, तरुणांना काय सांगणार ह्या भागातले तुम्ही? तरुणांना शाश्वत जे उत्पन्न आहे ते हमखास उत्पन्न आहे जिरेनियममध्ये. नंतर आपण जिरेनियमकडे वळलो पाहिजे आणि ॲरोमॅटिक प्लांटबद्दल जे जनावर वगैरे खात नाही आणि कोणीही याला गॅरंटीने कोणीही हमखास घेतात. आपल्यासोबत बाबा आहेत यश गणोरकर. काका काय सांगणार, वर्षानुवर्ष संत्रा घेता, सोयाबीन असेल, तूर असेल, पोरानं वेगळा मार्ग निवडला, तुम्ही संमती दिली होती, काय वाटलं हे पीक घेताना आधी? मला यांनी जेव्हा माहिती दिली का हे जिरेनियम वनस्पती, मी यूट्यूबवर सर्च केली आहे, याची माहिती याला मिळाली. यांनी मला बाहेर ठिकाणी 2-3 ठिकाणचे प्लॉट पण दाखवले आणि त्या प्लॉटमधून मलाही त्याच्याविषयी चांगली माहिती मिळाली का हे शाश्वत पीक चांगलं येऊ शकते आपल्या ह्या सातपुडा पर्वताच्या रांगामध्ये. आणि संत्रा पीक, तूर आणि कापूस याचं उत्पन्न मिळत नाही आणि गुरेढोरे याला बकऱ्या वगैरे कोणतीच जात खात नाही, नुकसानीची काही नाही. आणि तूर आणि आपण हे जंगली जनावरं, हे तूर आणि पराठी, सोयाबीन हे फस्त करत होती, त्याच्यातून आम्हाला मिळणारं उत्पन्न 0 येत होतं. त्याच्या पर्याय म्हणून हे नवीन काहीतरी शोधात होतो आणि शोधता शोधता हा जिरेनियमचा प्लॅन्ट आम्हाला लक्षात आला. काय सांगणार, याचे बाकी मेहनत म्हणजे बाकी पिकांसाठी घ्यावी लागणारी मेहनत आणि या पिकासाठी मेहनत, यामध्ये काही मेहनत वाचतो का, खर्च कमी येतोय का, काय सांगणार? हां, याच्यामध्ये म्हणजे शेतीला फारच कमी खर्च आहे. तूर आणि सोयाबीन यांच्यापेक्षा 0 बजेट आहे याचं. याला एक वेळा लागवड केली, ठिंबक केलं, ठिंबकनीच खाद दिल्या जातं, ठिंबकनीच पाणी दिलं जातं. याला फवारणीचा खर्च नाही आणि खताचा पण खर्च नाही बाकीच्या पिकांसारखा.